नमस्कार मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. पाहू शकता, महाराष्ट्र शासन गृह विभागांतर्गत कारागृह विभाग यासाठी आणखी 2000 जागांची जी भरती प्रक्रिया आहे ही राबवण्यात येणार आहे. यासाठीचा शासन निर्णय त्याचबरोबर सुधारित आकृतीबंध जो आहे जाहीर करण्यात आलेला आहे. या संदर्भात जी जाहिरात आहे लवकरच जाहीर केली जाईल. एकूण 2000 जागांसाठीची ही कारागृह विभागची भरती लवकरच येईल. शासन निर्णय पाहू शकता, दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. विस्तारित पद्धतीने पाहूयात याबद्दल. पाहू शकता, कारागृह विभागातील एकूण 4564 अस्थायी पदांना राजपत्रित 121 व अराजपत्रित 4443 दिनांक 1 सप्टेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबतचा हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. यानुसार शासन निर्णय आहे, कारागृह विभागातील कारागृह महानिरीक्षक कार्यालय व त्यांच्या आधिपत्याखालील कारागृहातील 5068 पदांचा सुधारित आकृतीबंध जो आहे शासन निर्णयाद्वारे मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर जो क्रमांक 2 आहे, येथील शासन निर्णय अन्वये कारागृह विभागाच्या अस्तित्वात असलेल्या पदांव्यतिरिक्त विविध संवर्गात नव्याने 2000 पदे एकूण 2000 पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने येथील शासन निर्णय अन्वये कारागृह विभागातील एकूण 4564 अस्थायी पदांना राजपत्रित 121 व अराजपत्रित 4443 दिनांक 1 मार्च 2024 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता यानंतर अप्पर पोलीस महासंचालक महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा यांनी 1 ऑगस्ट 2024 रोजी अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यामध्ये सुधारणा करून सुधारित प्रस्ताव दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी सादर केला. त्यामध्ये काही कारागृहांच्या आस्थापनेवरील पदांमध्ये वारंवार बदल केल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आली आणि सदर बैठकीतील निर्णयानुसार नंदुरबार कारागृहाच्या आस्थापनेवरील दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय येरवडा पुणे येथे वर्ग करण्यात आलेले तुरुंगाधिकारी श्रेणी 2 हे पद पुन्हा नंदुरबार कारागृहाच्या आस्थापनेवर दर्शवण्यात येत आहे. तसेच यापुढे कारागृहाच्या आस्थापनेवरील पदांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्यास त्यास शासनाची पूर्व मंजुरी घेण्यात यावी. तर यानुसार पाहू शकता, वित्त विभागाच्या दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना दिनांक 1 सप्टेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2024 पर्यंतच्या कालावधीसाठी अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यास अनुसरून कारागृह विभागातील सोबतच्या जोडपत्रात नमूद केलेल्या 4564 अस्थायी पदांना राजपत्रित 121 व अराजपत्रित 4443 दिनांक 1 सप्टेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. याबाबतचा होणारा खर्च जो आहे हा लेखाशेष मागणी क्रमांक यानुसार दर्शवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वित्त विभागाने यानुसार पाहू शकता डिटेलमध्ये देण्यात आलेला आहे. यासाठीचा जो अधिकृत जो बिंदू नामावली त्याचबरोबर जो फॉर्मॅट आहे हा जारी करण्यात आलेला आहे. यानुसार पाहू शकता इथे डिटेलमध्ये दिनांक 1 सप्टेंबर 2024 पासून पुढे महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय यानुसार पाहू शकता कारागृह महानिरीक्षालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जी पदे आहेत, मंजूर पदे आणि अस्थायी पदांची संख्या याबद्दलची माहिती जी आहे जारी करण्यात आलेली आहे. आराखडा जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे. यानुसार एकूण मंजूर पदांबाबतचा यामध्ये डिटेलमध्ये जो आहे बिंदू नामावली अपडेट करण्यात आलेली आहे 2000 पदांसाठीची. यामध्ये चेक केली जाऊ शकते. पदांची नावं जी आहेत पाहू शकता, अधीक्षक आहे, तुरुंग उद्योग संशोधन अधिकारी, विधी अधिकारी आहे, पोलीस उपाधीक्षक आहे, तंत्र अधिकारी आहे, याचबरोबर लघुलेखक आहे, तुरुंगाधिकारी श्रेणी 1 आहे, तुरुंगाधिकारी 2, लघुलेखक आहे, सहाय्यक लेखाधिकारी आहे, अन्वेषक आहे, शिक्षक आहे, सांख्यिकी, वरिष्ठ लिपिक पद आहे, हवालदार आहे, कारागृह शिपाई आहे, यानंतर दप्तरबंद आहे, नाईक, झेरॉक्स चालक आहे, शिपाई पिऊन साठीच्या यामध्ये पाहू शकता 113 जागा ज्या आहेत
यामध्ये ज्या मंजूर पदे आहेत आणि अस्थायी पदांची संख्या आहे यामध्ये पाहू शकता एकूण 54 आहे. पेमेंट स्केल सुद्धा पुढे दाखवण्यात आलेला आहे. पूर्ण बिंदू नामावली जी आहे ही अपडेट करण्यात आलेली आहे 2000 पदांसाठीची. लवकरच या संदर्भातली जी जाहिरात आहे ही जाहीर केली जाईल कारागृह विभाग भरती प्रक्रिया राबवण्यासाठी. यानंतर पाहू शकता येरवडा पुणेसाठीची आहे कारागृह उपनिरीक्षणालय. यासाठीची जी पदे आहेत या पदांची जागा, मंजूर पदांची संख्या, पेमेंट स्केल चेक केलं जाऊ शकतो. तिसरं जे आहे दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय जे आहे येरवडा पुणे या अंतर्गत जी पदे आहेत या पदांची नावे सुद्धा चेक केली जाऊ शकतात. यामध्ये कारागृह शिपाई आहे, स्वयंपाकी आहे, स्वयंपाकी मदतनीस आहे, लिपिक आहे, सुभेदार आहे, हवालदार पद आहे. चौथं जे आहे की येरवडा मध्यवर्ती कारागृह यासाठी सुद्धा पाहू शकता मंजूर पदे जी आहेत डिटेलमध्ये सगळ्यात जास्त पदे या विभागासाठी आहेत. एकूण 108 मंजूर पदे आणि 524 अस्थायी पदे आहेत. कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह आहे. याच पद्धतीने जी एकूण जागा जी आहेत यासाठी लवकरच विस्तारित जी जाहिरात आहे 2000 पदांसाठीची ही लवकरच जाहीर केली जाईल कारागृह विभागांतर्गत. अधिकृत जो शासन निर्णय आहे PDF लिंक याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही ज्या विभाग आहे म्हणजे त्याचबरोबर जे तुरुंगाचं नाव आहे त्याचबरोबर कारागृह विभाग जो आहे तो कोणत्या ज्या सेक्टरमध्ये आहे, जिल्ह्यामधला आहे, शहरामधला आहे, त्यानुसारच्या जागा आहेत, एकूण किती जागा त्यासाठी आहेत याबद्दलची माहिती तपासू शकता. याची PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डिटेलमध्ये चेक करू शकता. या पद्धतीने 2000 जागांसाठीची जी भरती प्रक्रिया आहे लवकरच राबवण्यात येईल. डिटेलमध्ये चेक केलं जाऊ शकतं. प्रत्येक कारागृहानुसार ज्या जागा आहेत याबद्दलची माहिती विशेष कारागृहासाठी जी आहे देण्यात आलेली आहे. यामध्ये पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती आहे, चेक करू शकता. आणि यानंतर अधिकृत जी जाहिरात आहे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जारी केली जाईल कारागृह विभागातील एकूण 2000 जागा भरण्यासाठीचा हा शासन निर्णय जो आहे मुदतवाढ देण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. पाहू शकता मुदतवाढ जी आहे 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. याचा अर्थ नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये जी आहे याबद्दलची जी अधिकृत जी जाहिरात आहे ती जारी केली जाईल आणि कारागृह विभागाच्या 2000 रिक्त पदांसाठीची जी भरती प्रक्रिया आहे पूर्ण केली जाईल. या संदर्भात पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.